प्रकल्प अनेक योजना डोक्यात आहेत आणि केंद्रामध्ये असलेलं शासन आणि राज्यामध्ये असलेलं शासन यांच्या माध्यमातून एक नवी मुंबई एक चांगल्या पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न करेन। निवडणुकीला अवघे 2 दिवस आलेले आहेत आणि ठाणा लोकसभेमध्ये आता जे शिवसेनेचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। तुम्ही पाहता नवी मुंबईमध्ये आता ही रॅली काढण्यात आली असून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आहे ते लोक सहभागी झालेले आहेत। कोपर करण्यापासून ऐरोली दिघापर्यंत ही रॅली असणार आहे आणि याच रॅलीमध्ये महायुतीचे घटक पक्ष जे आहेत शिवसेना आहे, BJP आहे, RPI चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झालेले आहेत। आपल्याबरोबर उमेदवार आहेत नरेश म्हस्के, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय बोला नवी मुंबईकरांसाठी निवडून आल्यानंतर कुठले मेन मुद्दे की तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहात? बघा, नवी मुंबई ही प्लॅन सिटी आहे। अनेक छोटे मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत किंवा करण्याची गरज आहे। मी कालच माझा नमो नमः हा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। पासपोर्ट कार्यालय, अद्ययावत पासपोर्ट कार्यालय अधिक क्षमतेचं ते उभारणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वाशी, कोपरखैरणे, घणसोली एलिव्हेटेड रोडसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। मानपूर नवी मुंबईतील मेट्रो कनेक्टिव्हिटी आपण ही देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर भविष्यात लोकसंख्या वाढत जाते, पाणी टंचाई आहे, वीज टंचाई आहे, त्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट राबवणं आणि ती टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं। त्याचबरोबर काही स्लम आहेत, त्या स्लमच्या जागा म्हणजे MIDCच्या जागेवर असतील, इतर शासनाच्या जागेवर असतील, त्यासाठी क्लस्टरसाठी योजना राबवणं, SRA ती योजना राबवणं, सिडकोच्या याच्यावरती काही झोपडपट्टी आहे, एक फ्री झोपडपट्टी मुक्त असं नवी मुंबई शहर बनवणं। जे काही छोटी चाळवाजा घरं आहेत, 500 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ करणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। स्टेशनची चांगली क्षमता वाढवणं, नवीन एक्सेलेटर असतील, स्टेशन खूप छान असं लोकांना गेल्यानंतर फील गुड वाटलं पाहिजे अशा पद्धतीची स्टेशन उभारणं, असे अनेक प्रकल्प अनेक योजना डोक्यात आहेत आणि केंद्रामध्ये असलेलं शासन आणि राज्यामध्ये असलेलं शासन यांच्या माध्यमातून एक नवी मुंबई एक चांगल्या पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न करेन। सर, तुम्हाला कमी दिवस मिळालेले होते प्रचाराला, कव्हर झाले, काय म्हणाला? माझ्या गेल्या 2 दिवसापूर्वी पूर्ण विधानसभेमध्ये प्रचाराची एक राऊंड पूर्ण झाली आहे, दुसरा राऊंड सुरू झालेला आहे। काय काल सभा झालेली आहे तुमच्या ठाण्यामध्ये, परवा सभा झाली होती, काय वातावरण? बघा, ठाण्यामध्ये जर यांच्याकडे माणसंच नाही आहे, मुंबईवरून मुंबईवरून पैसे देऊन माणसं आणावी लागतात। आपण इकडच्या रॅलीज पण यांच्या बघितलेल्या 20-30 माणसं असतात। आमच्याकडे कार्यकर्त्यांचं केवढं जाळं आहे, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। नक्कीच आपण पाहता की जरी या ठिकाणी कमी दिवस मिळाले असले तरी प्रचार आमचा हा जोरदार झालेला आहे आणि ठाणा, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये आमचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळे आपला विजय नक्की असल्याचं या ठिकाणी नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं आहे। विनायक पाटील, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।